स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश थ्रू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, मराठीमध्ये अशी वाक्य असतात. ते श्रीमंत होत आहेत, तिला राग येत आहे, तिला राग येत होता, अंधार होत आहे, गरम होत आहे, चहा थंड होत आहे. अशा प्रकारचे वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलतात ते आज आपण बघूयात. बघा, त्यासाठी वाक्याचं स्ट्रक्चर असं असतं. सब्जेक्ट प्लस इज, एम, आर किंवा ऑजवर आपण वाक्य जर भूतकाळातील असेल तर ऑजवरचा वापर करायचा, आणि जर वाक्य वर्तमान काळातले असेल तर इज, एम, आर चा वापर करायचा. सब्जेक्ट प्लस इज, एम, आर, ऑजवर प्लस गेटिंग प्लस ॲडजेक्टिव्ह. म्हणजे सब्जेक्ट प्लस इज, एम, आर, ऑजवर प्लस PING, वर्बला ING प्रत्यय. बघा, होत आहे किंवा होणे यासाठी आपण गेटचा वापर करतो. गेट म्हणजे होणे. गेट या क्रियापदाचे 4 फॉर्म आहेत: V1, V2, V3, V4, V5. गेट, गॉट, गॉटन, गेटिंग, गेट्स. आपण या ठिकाणी आज गेटिंगचा वापर करणार आहोत, म्हणजे वर्बला ING प्रत्यय लावायचा आहे. बघा, वाक्य आहे तो जाड होत आहे. तो साठी ही वाक्य वर्तमान काळातील आहे, त्यामुळे इज. ही इज गेटिंग जाड होत आहे. जाड यासाठी आपण फॅट असा वापरतो. फॅट. ही इज गेटिंग फॅट. आता हे वाक्य आहे भूतकाळातील. तो जाड होत होता. ही भूतकाळातील आहे, होतासाठी ऑज. ही ऑज गेटिंग फॅट. दुसरं वाक्य आहे ते श्रीमंत होत आहेत. ते, त्यासाठी दे म्हणजे ते. आहेत वाक्य आहे वर्तमान काळातील. कर्ता आहे अनेकवचनी, त्यामुळे दे आर गेटिंग श्रीमंत यासाठी आपण रिच वापरतो. दे आर गेटिंग रिच. तिला राग येत आहे. तिला यासाठी आपण इंग्रजीमध्ये वापरतो शी. शी इज गेटिंग राग, त्यासाठी वापरतो अँग्री म्हणजे राग. शी इज गेटिंग अँग्री. तिला राग येत होता. हे वाक्य आहे भूतकाळातील, कारण या ठिकाणी आला आहे होता. तिला राग येत होता. तिलासाठी शी. भूतकाळातील वाक्य असल्यामुळे ऑज. शी ऑज गेटिंग अँग्री. अंधार होत आहे. त्यासाठी इट इज गेटिंग अंधार, त्यासाठी डार्क. इट इज गेटिंग डार्क. गरम होत आहे. त्यासाठी इट इज गेटिंग गरमसाठी हॉट. इट इज गेटिंग हॉट. चहा थंड होत आहे. द टी इज गेटिंग थंडसाठी कोल्ड. चहा थंड होत आहे. द टी इज गेटिंग कोल्ड. तो आळशी होत आहे. तो साठी ही इज गेटिंग आळशी म्हणजे लेझी. तो आळशी होत आहे. ही इज गेटिंग लेझी. परिस्थिती अवघड होत आहे. परिस्थिती म्हणजे सिच्युएशन.
इज गेटिंग अवघड म्हणजे डिफिकल्ट. सिच्युएशन इज गेटिंग डिफिकल्ट. जेवण थंड होत आहे. द फूड इज गेटिंग कोल्ड. द फूड इज गेटिंग कोल्ड. हवामान गरम होत आहे. हवामान किंवा वातावरण म्हणजे वेदर. द वेदर इज गेटिंग गरम म्हणजे हॉट. द वेदर इज गेटिंग हॉट. तू म्हातारा होत आहे. तू साठी यू आर गेटिंग म्हातारा म्हणजे ओल्ड. तू म्हातारा होत आहे. यू आर गेटिंग ओल्ड. आम्ही श्रीमंत होत आहोत. हे वाक्य तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा कसं होईल.